आज नांदेड येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली आणि आपल्यासोबत नांदेड काँग्रेसचे लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण आहेत। काय सांगाल, आज पत्रकार परिषद घेतली, काय विषय? नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येत्या 28 मे रोजी नांदेड येथे जय जवान जय किसान ही रॅलीचं आयोजन आम्ही केलेलं आहे। त्या रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनभाऊ सपकाळ साहेब येणार आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही रॅली काढणार आहोत। त्या 28 तारखेला सकाळी 11 वाजता नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या बाहेर हर्षवर्धनभाऊ सपकाळ यांचं मार्गदर्शन होईल आणि त्यांच्यानंतर रॅलीचं मार्गस्थ करेल जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिथं रॅली जाईल। ती रॅलीचा समारोप होईल आणि आम्ही काही शेतकऱ्यांचे प्रश्नाविषयी जे निवेदन आहे ते माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे सुपूर्द करणार। या रॅलीचं स्वरूप कसं असणार? या रॅलीचं स्वरूप म्हणजे भारतीय जवानांनी जी कारवाई केलेली आहे, भारतीय जवानांचं समर्थन करण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासंदर्भात त्या ठिकाणी आम्ही बरेचसे शेतकरी असतील, काही युवक असतील भारतीय जवानांच्या वेशभूषेमध्ये आणि बरेचसे तिरंगा रॅली पण त्याच्यासोबत असेल। तिरंगा ध्वज घेऊन त्या ठिकाणी पूर्ण शहरभर फिरून जिल्हाधिकारी महोदयाच्या तिथं आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी ट्रॅक्टरसुद्धा असतील, बरेचसे शेतकरी वर्ग असेल आणि त्या रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिथं होईल। उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। उद्या साधारणपणे 8 वाजता त्याचा दौरा संपणार आहे। मात्र 28 तारखेपर्यंत मोर्चे, आंदोलन, रॅली याला प्रतिबंध घातला जिल्हाधिकारी आणि तुमची रॅली 28 तारखेला नाही, प्रतिबंध म्हणण्यापेक्षा मी काल जिल्हाधिकारी महोदयांना बोललेलो आहे आणि त्यांनी सविस्तर असं आमच्या रॅलीला परमिशन देण्याचं मान्य केलेलं आहे। मी मान्य SP अविनाशजी कुमार साहेब यांनाही बोललेलो आहे आणि त्यांनी मान्य केलेलं आहे। कारण VVIP मुवमेंट जेव्हा असते तेव्हा 2 दिवस प्रोटोकॉल पाळला जातो, पण जेव्हा VVIP आपले 26 तारखेला संध्याकाळी जात आहेत त्याच्यामुळं 27 तारखेला त्यांचं प्रोटोकॉल संपेल असं मला वाटतं। तर उद्या अमित शहांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे। हा पुतळा जो आहे तो महानगरपालिकेने बांधला आहे। आपल्याला निमंत्रण मिळालं नाही अशी माहिती मिळते। आज आपण बघू शकता की स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांचा पुतळा काँग्रेसच्या काळात झालेला आहे आणि त्याचं उद्घाटन हे देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत आहे। आपल्या माध्यमातून मी ऐकत आहे की हे पुतळ्याचं उद्घाटन होत आहे, पण अद्यापर्यंत तरी मला आज 4 वाजता आहेत की महापालिकेचं कोणतेही सविस्तर असं निमंत्रण नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून अद्याप प्राप्त झालेलं नाही। कोणतेही निमंत्रण मला महापालिकेकडून आलेलं नाही। याच्यावर काय भूमिका असणार आहे? निश्चितच जर उद्घाटन होत असेल प्रोटोकॉलप्रमाणे, जिल्ह्याचा खासदार म्हणून जर मला बोलत नसेल, निश्चितच कमिशनर साहेबावर मी शिस्तभंग कारवाई करावी हेच पत्र लिहिणार आहोत। यापूर्वी सुद्धा असाच एक प्रकार घडला होता। वसंतराव चव्हाण हयात असताना एका अभ्यासिकेचं उद्घाटन होत होतं, तेव्हाही वसंतराव चव्हाण यांना निमंत्रण नव्हतं। तिथं कार्यकर्त्यांची घोषणाबाजी झाली होती काँग्रेस आणि भाजपची। निश्चितच तो प्रकार होईल की नाही मी आज तरी सांगू शकत नाही, ते आपल्याला उद्या कळेल। काल जे आहे ते खासदार अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली। त्या समयात की काँग्रेसच्या नेत्यांना ग्राउंड रियालिटी माहीत नाही, अनेक लोक सोडून जातात, ते स्वप्नात आहेत, ते भ्रमात आहेत। आता साहेबासारख्या लोकांनी असं वक्तव्य करणं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे। ज्या काँग्रेसनी 50 वर्ष साहेबांना सर्व सन्मान दिला, देशाच्या गृहमंत्र्यापासूनचे 2 वेळेस मुख्यमंत्री, 3 वेळेस मुख्यमंत्री पद त्यांच्या घराण्यामध्ये दिलेलं आहे आणि आज ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जीवावर ते मोठे झालेले आहेत आणि ह्याच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना मोठं करण्याचं काम करत आहेत। आज ते गेल्यानंतर सुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांनी नांदेडची लोकसभेची जागा जिंकून दाखवली आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्यामध्ये या ठिकाणी सर्व लोक काँग्रेसच्या जागा जिंकून दाखवल्या आणि नेतृत्व नाही म्हणण्यासारखं असं नाही आहे, कारण लोकांनी मला या ठिकाणी जिल्ह्याचा खासदार म्हणून निवडून दिलेला आहे। मी स्वतः खासदार आणि आमची सर्व काँग्रेसची मिळून येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच ताकदीनं आम्ही आमची ताकद दाखवणार। ती यापुढे जाऊन असं माहिती की स्थानिक नेतृत्वाला रॅलीचं आयोजन करता येत नाही म्हणून प्रदेश अध्यक्षांना बोलवलं जातं। नाही, रॅलीचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि सन्माननीय प्रदेशाध्यक्ष या निमित्तानं नांदेडमध्ये यावं याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। या उलट मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की आज ते काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसची सर्वेसर्वा होते, त्यांच्या अध्यक्षेखाली सर्व कार्यक्रम होत होते, मग आज एखाद्या
शंखानादच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा रणशिंग फुकला जात आहे असं म्हणत आहेत. मग मला वाटतं त्यांचं नेतृत्व भाजपमध्ये कमी पडतंय का? आज भाजप त्यांना तेवढं नेतृत्व मान पाहिजे, सक्षम पाहिजे. त्यांचं नेतृत्व सक्षम आहे असं भाजप मानत नाही आहे का? आज आपण बघू शकता मागच्या 5 वर्षामध्ये ज्यांनी भाजप वाढवली ते माणसं आज भाजपच्या स्टेजवर दिसत नाही आहेत. त्या उलट आमच्यावर आरोप केला जातो की काँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड होत आहे. पण मला त्यांना म्हणायचं आहे की आज ज्या ठिकाणी काँग्रेस प्रणित भाजप झालेली आहे तीच प्रायव्हेट लिमिटेड होती की काय त्यांच्या माध्यमातून असं मला वाटतं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप मोठी ताकद लावते. उद्या अमित शहाची सभा आहे, काय परिणाम होतील वाटतं, काय वाटतं? नाही, जेव्हा आपण बघू शकता माननीय अमित शहा साहेबांची सभा नांदेडमध्ये झालेली आहे तेव्हा लोकांनी वेगळा कौल दिलेला आहे. मागच्या निवडणुकीमध्ये अमित शहा साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं की मोसम बिघडा हुआ आहे. आजही ते उद्या नांदेडमध्ये येत आहेत. मोसम बिघडाच आहे सध्या. येणारा परिणाम निश्चितच जेव्हा ते आले त्यांच्या उलट लोकांनी कौल दिलेला आहे आणि मला वाटतं येणाऱ्या काळातही काँग्रेसच्या बाजूनच लोक कौल देतील. गेल्या काही दिवसापूर्वी अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम यांचा सत्कार केला होता. 22 तारखेला त्यांनी राजीनामा दिला आहे. उद्या ते भाजपात प्रवेश करणार आहेत, कसं पाहता? नाही, बी.आर. काकांनी राजीनामा दिला आहे काय मलाही माहीत नाही. मी आपल्या माध्यमातून ऐकतोय. अद्यापर्यंत तरी आमच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही आहे. अद्यापर्यंत त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीला असं कोणत्याही प्रकारे कळवलेलं नाही आहे. त्याच्यामुळं बी.आर. काका नेमकं काय करतील हे आता मला तरी सांगणं अवघड आहे. थोड्या वेळापूर्वी बोलताना काँग्रेसचे दक्षिण जिल्हाध्यक्ष बेटमोगरेकर यांनी सांगितलं की त्यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव आम्ही पाठवला. नाही, बी.आर. काकाच्या ह्याचा प्रस्ताव पाठवला न पाठवला मला माहीत नाही आहे. पण जर पाठवला असेल तर निश्चितच त्याच्यावर प्रदेश कार्यालय कारवाई करेल. निश्चित आपण बघतोय होते काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण ज्यांनी आपल्या संवाद साधला. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.